जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी शेवटी काळमुखे निमाला. महाथोरते मृत्युपंथेची गेले, किती एकते जन्मले आणि मेले. समर्थांच्या मनोबोधाचं चिंतन मनाच्या श्लोकांच्या माध्यमातून करत असताना समर्थ या श्लोकामध्ये जीवाला जी जीवदशा प्राप्त होते, जीव जो कर्मदशा आणि या कर्मातून जो निर्माण होतो, ती कर्म ही कशी असावी, जीवनामध्ये कर्म करत असताना त्या कर्माचा परिणाम काय होतो याचं सुंदर चिंतन समर्थ या श्लोकामध्ये सांगतात. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला. आता जन्म झाला म्हणून तर या सगळ्या पुढच्या गोष्टी आल्या की नाही. मग मुळाशी काय आलं, त्याचं मूळ कुठे आलं, त्याचं मूळ जर आपण शोधायला गेलो तर आपलं कर्म हे त्याचं मूळ आहे. कर्माचा शेष जरी शिल्लक राहिला तरी तो कर्माचा शेष हा सुद्धा पुढच्या जन्मासाठी कारणीभूत होत असतो. आणि पुढचा जन्म आपल्या हातात नाही. आधीची केलेली कर्म आपल्याला माहिती नसतात आणि ती कर्म करत असताना कर्मामध्ये जी लिप्तता आहे, कर्मामध्ये जी आपण अलिप्तता राहायला पाहिजे ती न ठेवता प्रत्येक कर्मामध्ये आपण लिप्त होऊन काम केलेलं आहे. मग हा जो भगवद्गीतेनं आम्हाला निष्काम कर्मयोग सांगितला की कर्म करत असताना त्या कर्माच्या माध्यमातून आम्हाला ही सगळी उपासना करायला सांगितली, तो श्लोक समर्थ चिंतनासाठी आज आपल्या समोर ठेवतात. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला. तुझी कर्म तशी होती, ती कर्म शिल्लक राहिली. आता कर्म संपतात का तर संपत नाहीत, पण कर्माचा परिणाम संपला पाहिजे, कर्माची आसक्ती संपली पाहिजे, कर्माबद्दलचं आमचं प्रेम कमी झालं पाहिजे. कर्मावरती आम्ही प्रेमानं कर्म करावं, पण मी कर्म करतो आहे या कर्माच्या पाठीमागे असणाऱ्या मीपणाचा मला त्याग करता आला पाहिजे. कर्म प्रेमानं करायचं, पण हे कर्म करत असताना ती माझी व्यवस्था या कर्मासाठी त्या ईश्वरानं केलेली आहे आणि हे कर्म करण्यासाठीच मला त्यांनी या भूतलावरती पाठवलेलं आहे. मी त्याची नोकरी करतो आहे, मी त्याची चाकरी करतो आहे, मी त्याचा सेवक आहे आणि त्याचा सेवक म्हणून मी त्याचं कर्म करतो आहे याचं सतत अनुसंधान ठेवणं म्हणजेच निष्काम कर्मयोग. निष्काम कर्मयोग म्हणजे वेगळा कुठला असत नाही. फार मोठं जाडं बरडं खूप मोठं कठीण नाव दिलं ना की मग लोकांना वाटतं अरे वा काय निष्काम कर्मयोग आमचा चाललेला आहे. काय निष्काम कर्मयोग म्हणजे काय? ती कर्म कधी संपणारी आहेत का? ती कर्म कधी संपून जातात का? ती कर्म कधी नाहीशी होतात का? ती कर्म कधी नष्ट होतात का? माणूस जन्माला आल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत त्याचं कर्म संपत नाही. आणि कर्म काय आपण फक्त आपल्या हातानेच कर्म करतो अशी जी आपली भावना असते ना, ती अत्यंत चुकीची भावना आहे. ती खरी भावना नाही आहे. काय आमच्या हातून चांगलं कर्म व्हावं? अरे हातूनच फक्त कुठे कर्म घडतं? तुझ्या डोळ्याने कर्म घडतं, तुझ्या पायाने कर्म घडतं, तुझ्या विचाराने कर्म घडतं, तुझ्या प्रवृत्तीनं कर्म घडतं, तुझ्या आतमधल्या विवेक आणि विचारांच्या वरती असणारे त्याच्या माध्यमातून काही कर्म घडत असतात. एवढंच नव्हे बाबा, तुला सांगतो हे कर्म तुझी डोळ्याची पापण्याची उघड झाप होणं हे सुद्धा कर्मच आहे. आणि ते कर्म तू लक्षात घे, ते कर्म म्हणून तुला करायचं आहे. आता हे कर्म तुझ्या हातात आहे का? मी ठरवलं मला डोळ्याची पापणीच लावायची नाही, मी असाच बसून राहील, शक्य आहे? ही डोळ्याची उघडझाप होणं हे सुद्धा कर्मच आहे. अरे त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला सांगतो की आपण घेतलेला श्वास आणि सोडलेला श्वास हे सुद्धा कर्म आहे. पण हे काय आपण घेतो? आपल्या हातात आहे? 72,000 नाड्यातली कुठली नाडी केव्हा लिकेज होईल आणि केव्हा कुठली बाद होईल माहिती आहे? कधी तुझा श्वास चालू असलेला श्वास कुठल्या क्षणाला बंद पडेल माहिती आहे का? नाही.
कुठल्या क्षणाला चालू होतो श्वास तुझ्या आईच्या उदरातून आल्यानंतर तुला माहिती आहे का? याची कल्पना आहे का? काही कल्पना नाही. काहीही कल्पना नसताना मला सगळ्या गोष्टींची कल्पना आहे. या खोट्या कल्पनेमध्ये माणूस आयुष्य जगत असतो, त्याचं जीवन कंठित असतो. काहीच माहिती नाही पण मला सगळं माहिती आहे, याच भावनेत तो जगत असतो. म्हणून समर्थ म्हणतात, जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला. तू तुझ्या जन्माचं कारण आधी पहिल्यांदा शोध. तुझ्या जन्माचं पहिल्यांदा मूळ तुला शोधायला तुला शिकलं पाहिजे, त्याचा तुला विचार करता आला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, कर्म करत असताना कुठल्याही, आता कर्म करत असतानाच फलाशा निर्माण होणार आहे हे लक्षात घ्या. आपण देवाच्या पूजेला बसल्यानंतर मला काहीतरी हवं हे वाटणारच आहे. नामजपाला बसल्यानंतर मला काहीच नको अशी वृत्ती कधीही आपल्याला साथ देणार नाही. नामजपाला बसल्यानंतर मला काहीतरी माझ्या मुलाचं, मुलीचं, नातवाचं, पतवंडाचं, घराचं, दाराचं कुठलं ना काहीतरी समोर आल्याशिवाय राहणारच नाही कुठल्याही परिस्थितीत. कारण तो त्याचा परिणामच आहे. चांगल्या कर्माची संकल्प सिद्धी होण्यासाठी हे सगळे व्यत्यय असतात. आणि हे व्यत्यय जे आहेत, हे स्पीड ब्रेकर जे आहेत, हे आम्हाला कळले पाहिजेत. हे जोपर्यंत कळत नाहीत तोपर्यंत आमचं कर्म जे आहे, आमचं कर्म त्याच्यापर्यंत कधीही पोहोचत नाही. हे कर्म पोहोचणं, या कर्माच्या माध्यमातून आम्हाला जाता आलं पाहिजे. म्हणून कर्म करत असताना कुठल्याही प्रकारची, मला तर त्याच्या पुढे जाऊन असं वाटतं की फलाशा कर्माबद्दलची आशा प्रवृत्ती निर्माण होऊ नये ही तरी प्रार्थना करणारे आपण कोण आहोत? हा चिंतनाचा विषय. आणि चिंतनाचा विषय जो आहे, हा चिंतनाचा विषय आपण या पद्धतीने आपल्याला पाहता आला पाहिजे. हे कर्म करत असताना या कर्मामध्ये आपण ते कर्म तर ईश्वर करून घेतोय हेही कल्पना आहे, पण कर्म करत असताना हे माझ्या हातून चांगलं कर्म करून घे असं सांगण्याची तरी आहे का आपली पात्रता, आपले विचार, आपला त्याग, आपली उपासना? हे केव्हा सांगू शकतो आपण? ईश्वरानं मला दिलेल्या संकल्पाप्रमाणे किंवा त्याच्या प्रेरणेप्रमाणे आणि त्याच्या आशीर्वादानं आणि त्याच्या प्रेरणेप्रमाणेच जर माझं कर्म होत असेल तरच मी त्याला सांगू शकतो. त्यांनी एक सांगितलं, मी भलतं करत असेल तर त्या कर्मामध्ये तो कधीही मला साथ देणार नाही. उलट अशा प्रकारच्या दुष्प्रवृत्ती ज्या आहेत त्या आपल्या दुष्प्रवृत्ती अशा कुठल्या तरी सकाम कामाला कुठेतरी आपल्याला प्रवृत्त करून पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून कुठल्याही प्रकारचा कर्माबद्दलचा, पुण्याबद्दलचा चांगला विचार सुद्धा आपण ईश्वराला प्रार्थना रूपानं करावा, नक्की करावा, पण ऑर्डर सोडू नये. कधी त्यांना असं म्हणू नये, कधी त्यांना आपण असं सांगू नये, माझ्या हातून चांगलं कर्म करून घ्या. ही अंतःप्रवृत्ती, अंतःप्रेरणा ठीक आहे, चांगली आहे, पण मी त्यांना सांगण्याची गरज आहे का, आवश्यकता आहे का? म्हणून कर्म करत असताना त्यात लिप्त न होणारा कर्मयोगी हा समर्थांना अपेक्षित असणारा कर्मयोगी आहे. हा समर्थांना अपेक्षित. कर्म करत असताना कुठेही लिप्त न होणं. आणि हे केव्हा शक्य होतं, हे केव्हा जमू शकतं, हे केव्हा घडू शकतं? तर हे कर्म माझं नाही, हे त्याचं कर्म आहे, ईश्वराचं कर्म आहे, सद्गुरूंची मला प्रेरणा आहे आणि त्या प्रेरणेप्रमाणे मी कर्म करतो. एवढंच फक्त. आता मी करतो आहे एवढं म्हणावं लागेल म्हणून म्हणायचं. म्हणून कर्मामध्ये सुद्धा कर्म आणि भक्ती याचा कुठेतरी सुंदर सुमधूर अशा प्रकारचा समन्वय साधता आला पाहिजे. कर्म एका दिशेला घेऊन जाईल. कर्म हे दूध आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण मिक्स केली भक्ती तर ती दुग्ध शर्करा योगाची आपल्याला प्रचिती देईल. कर्म ही भक्ती आहे, कर्म हे दूध आहे आणि भक्ती ही साखर रूपाने गोड आहे, ती करता आली पाहिजे. म्हणून हा दुग्ध शर्करा योग आपल्याला साधता आला पाहिजे. समर्थांचा कर्ममार्गाचा साध्य, हा कर्ममार्गाची साध्यता कुठे आहे? हा कर्ममार्ग साध्य झाला समर्थांचा हे केव्हा समजावं? समर्थांचा कर्ममार्गाचं साध्य म्हणजे फक्त आणि फक्त रामकृपा आहे.
म्हणजे रामकृपा झाली म्हणजे कर्म साध्य झालं. आसक्ती विरहित शुद्ध कर्मानं भक्तीचा अक्षरशः मळा फुललेला आपल्याला पाहायला मिळतो. आसक्ती विरहित कर्म असलं पाहिजे. कर्मामध्ये आसक्ती कालवली गेली, लक्षात ठेवा आपण, कर्मामध्ये आसक्ती कालवली गेली की प्रारब्ध निर्माण होतच. प्रारब्ध निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून मग प्रारब्ध कोण निर्माण करतं? आपण करतो. प्रारब्ध निर्माण करण्यासाठी कोणी दूत येत नसतो ईश्वराचा, कोणीतरी पोस्टमन येत नसतो ते माझं हे टाकण्यासाठी, कर्म प्रारब्ध टाकण्यासाठी. हे प्रारब्ध मीच निर्माण करतो. आणि मग त्या प्रारब्धाचे चटके मला सोसायला नको असे असतात, पण प्रारब्ध निर्माणच तू करणार आहेस, मग त्याचे भोग तुला का नाही तुला भोगता येणार? मग ते कोणी भोगायचे? आता साधं व्यवहारातही म्हणतात ना, हा केल्या कर्माची फळं तुला भोगावी लागतील, तो भोगतोच. आपल्या हातून होणार प्रत्येक कर्म ईश्वराला समर्पित झाल्यानंतर जीवनाचं रामायण होत. बस आपलं हातून निर्माण होणारं कर्म, पुन्हा मुद्दाम सांगतो, आपल्या हातून निर्माण होणारं प्रत्येक कर्म हे जर ईश्वराला आणि समर्थांना आणि रामरायांना जर खऱ्या अर्थानं समर्पित भावानं समर्पित झालं तर जीवनाचं रामायण होतं आणि जीवन राममय होतं. एक शेवटचा सिद्धांत फक्त सांगतो, कर्म करत असताना जर भाव आणि भगवंतमय झालेला असेल, आपल्या अंतःकरणातला भाव जर भगवंतमय झालेला असेल तर आपल्या हातून राहिलेलं कर्म सुद्धा पूर्ण होऊन ते कर्म सुद्धा राममय होऊन जातं. एवढी निष्काम कर्माची महती आहे. कुठलंही कर्म तुमच्या हातून समजा अर्धवट कर्म राहिलं, कर्म करायची इच्छा आहे पण नाही कर्म करणं शक्य, आता नाही ते आपल्या हातून होत, मग असं अपूर्ण कर्म सुद्धा ते कर्म पूर्ण करून घेण्याचं राम हे कार्य करून घेत असतात, समर्थ हे कार्य करून घेत असतात. नवे नवे तेच कर्म जे आहे, अपूर्ण कर्म सुद्धा राममय होऊन जातं. आणि हे आपलं शुद्ध कर्म राममय व्हावं यासाठीच हा समर्थ चिंतनाचा विषय.